परभणी जिल्ह्यातही राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त गंगाखेड तालुक्यातल्या दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी एकत्र येत पोषण आहार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळी अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातांची ओटी भरून त्यांना फळं दिली, तर नवजात बालकांची वजन आणि उंची याची नोंद घेऊन त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी महिलांनी कडधान्य, पालेभाज्या, फळं यातून तयार केलेल्या पौष्टिक पाककृती इथे ठेवल्या होत्या। माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे आणि ती रोज अंगणवाडीत जाते। अंगणवाडीत जो खाऊ मिळतो, खिचडी, लापशी, त्याचा ती योग्य प्रकारे आहार घेते। नंतर आम्ही तिला जो THR मिळतो महिन्याला, तर त्यामध्ये गहू, तांदूळ, लापशीसाठी गव्हाचा भरडा, साखर, मीठ, साखरपुडा, मीठपुडा, हळद इत्यादी गोष्टी ज्या मिळतात। नंतर महिलेला जो डॉक्टर येतात, तपासणी करतात, आहाराविषयी पूरक माहिती सांगतात।